गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचल्याने काय होते व कसा वाचावा? श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. बऱ्याच जणांना माहिती नसते की गुरुचरित्रातील 14वा अध्याय का वाचावा किंवा कसा वाचावा, त्याचं महत्त्व काय आहे. हा अध्याय वाचल्याने काय फायदे होतात, अध्याय वाचताना संकल्प कसा करावा, किती दिवस वाचावा, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. गुरुचरित्र हा ग्रंथ खूप पवित्र आहे. भाग्यवान लोकांच्या नशिबातच हा ग्रंथ वाचणे लिहिलेलं असतं आणि त्यातील 14वा अध्याय देखील खूप पवित्र आहे. साक्षात दत्त महाराजांनी आपल्या भक्तांना या अध्यायामध्ये अभिवचने दिलेली आहेत. हे वचने आधीही सत्य होते, आजही सत्य आहेत आणि नेहमी सत्यच राहतील. त्यामुळे हे वाचल्याने आपल्या जीवनात अनेक बदल होतात. आपल्याला हवे ते प्राप्त होते. या वचनांमध्ये साक्षात प्रभू दत्तात्रय महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे ते रोज वाचल्याने आपल्या जीवनात खूप सारे बदल होतात. भगवंत हा सर्वीकडे असतो, पण ते सर्व आपल्या विश्वासावर अवलंबून आहे आणि हा आपला विश्वास वाढावा म्हणून हा 14वा अध्याय दिलेला आहे. हा अध्याय रोज वाचल्याने आपले घर पवित्र होते. या अध्यायातील मंत्रांचा आपल्या घरावर किंवा घरातील व्यक्तींवर सकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते. घरात राहणारे व्यक्तींना दीर्घ आयुष्य मिळते व त्यांना नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये सतत प्रगती आणि यश मिळत राहते. त्यामुळे हा अध्याय घरातील एका व्यक्तीने रोज वाचावा. हा अध्याय आपल्या घराचे कवच असतं. या अध्यायातील मंत्र सतत आपल्या घराचे आणि घरात राहणाऱ्या व्यक्तींचे रक्षण करत असतात. या अध्यायामुळे आपण सतत महाराजांचे स्मरण करत असतो. गुरुचरित्रातील 14वा अध्याय आपण जेव्हा रोज नित्यसेवा करतो त्यावेळेला वाचायला पाहिजे किंवा सायंकाळी देखील वाचू शकतो. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत हा अध्याय वाचायचा नाही, कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते. असं काही नाही की संकल्प करूनच वाचावं. ज्यांना संकल्प करून वाचायचा आहे त्यांनी सकाळी आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि संकल्प करायचा की मी इतक्या दिवस या अध्यायाचे वाचन करणार आहे, माझे अमुक अमुक काम आहे, असं सांगून या अध्यायाला सुरुवात करायची आहे. पण शक्यतोवर संकल्प न करताच हा अध्याय रोज नित्यसेवेसारखाच वाचावा, कारण बऱ्याच स्त्रिया देखील या अध्यायाचे वाचन करत असतात. स्त्रियांनी मासिक धर्मामध्ये वाचन करू नये. जर आपल्या घरामध्ये दुःखवटा असेल किंवा दुःखवट्याच्या स्त्रिया आपल्या घरात आलेल्या असतील त्यावेळेला देखील या अध्यायाचे वाचन करू नये. एखाद्या वेळेला वाचायची इच्छा नाही झाली किंवा खूप थकल्यासारखे वाटत असेल अशा वेळेला देखील हा अध्याय वाचायचं टाळायचं आहे. त्यामुळे शक्यतोवर संकल्प करू नये. हा अध्याय मन प्रसन्न ठेवून वाचायचं आहे, तेव्हाच आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. हा अध्याय वाचल्याने कोणाकोणाला फळ मिळालं आहे किंवा छान अनुभव आलेले आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचे एक लाईक मला असेच अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करते. अजून नवीन माहिती जाणून घेण्यासाठी मला नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.